सोलापूर महानगरपालिकेचे सन 2026-27 चे अंदाजपत्रक अधिक लोकाभिमुख आणि नागरिकांच्या अपेक्षांनुसार तयार करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून सूचना, अपेक्षा आणि विविध प्रश्न मागवण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच महानगरपालिकेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। नागरिकांनी शहर विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा यासह विविध विषयांवर सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले। नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांचा विचार करून येणारे अंदाजपत्रक अधिक परिणामकारक व सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। शहराच्या विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले। प्रिय सोलापूरकर बांधव आणि भगिनींनो, आपलं सोलापूर, आपला अर्थसंकल्प। सोलापूर महानगरपालिका आगामी 2026-27च्या अर्थसंकल्पाची तयारी प्रक्रियेमध्ये आहे। आपलं सोलापूर अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी होण्यासाठी मला तुम्हा नागरिकांच्या मार्गदर्शन व सुझाव याची महत्त्वाकांक्षा आहे व तुमच्या सगळ्यांची सूचना मला अपेक्षित आहे। आपल्या शहराच्या पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, विकास कामांमध्ये आपल्या स्वतःच्या मताची गरज मला वाटली आणि म्हणूनच आम्ही सर्व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करत आहोत की येत्या उद्याच्या 3 दिवसांपर्यंत म्हणजे 15 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आम्ही निर्धारित केलेल्या सोयींद्वारे आपण आपलं मत आम्हाला द्यावं की आपलं स्वप्न आपल्या सुंदर स्वच्छ सोलापूरसाठी कसं आहे। यासाठी आम्ही लेखी मतपेटीचे आयोजन केलेले आहे। तसेच इथे असलेले QR कोड जे होर्डिंग्ज आपल्याला ठिकठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी याचे होर्डिंग्ज लागतील, त्याच्यावरती QR कोड असेल, तो स्कॅन करून आपल्याला लिंक मिळेल। त्या लिंकमध्ये आपली माहिती, आपला प्रभाग आणि आपल्याला अपेक्षित असलेले सोलापूरच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला असलेली सूचना या आम्ही अपेक्षा करतो। माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या सुंदर सोलापूरचं स्वप्न बघत असताना तुमच्या प्रत्येकाच्या मताची अपेक्षा आम्ही ठेवतो, जी आपण कराल आणि आपण लवकरच चांगला आणि सुसज्ज असा सोलापूर तयार करू अशी मी आशा बाळगते। धन्यवाद।